पैकी आम्हाला हवे आणि म्हणून या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन महापालिका, सिडको आणि आमच्या लोकांची संयुक्त बैठक करून आमच्या LIGच्या लोकांसाठी, माथाडी कामगारांसाठी एक वेगळी योजना करावी आणि सिडकोनेच ही घरं आम्हाला व्यवस्थितपणे बांधून द्यावी अशी आज आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती केली. तर म्हणजे मला असं वाटतं की आदरणीय गणेश नाईक साहेब ज्या वेळापासून पालकमंत्री झाले त्या वेळापासून त्यांच्या जनता दरबारमध्ये जर कुणी गेलं तर मोकळ्या हाताने जात नाही आणि आजही गणेश नाईकांनी खूप चांगल्या पद्धतीनं माथाडी कामगार आणि LIGचे असणारे BST कामगार, सामान्य कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही घाबरू नका, गणेश नाईक तुमच्या पाठीशी आहे हे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे आम्हाला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे आणि देवाभाऊ आमचे प्रत्येक माथाडी कामगारांच्या मेळाव्याला उपस्थित राहतात आणि मला विश्वास आहे गणेश नाईक साहेबच त्याच्यामध्ये सगळी सूत्र हातात धरतील आणि या लोकांना न्याय देतील. आता तर आम्ही महापालिकेच्या आयुक्तांनाही भेटलो, त्यांना विनंती केली. त्यांचंही म्हणणं आलं की हायकोर्टाचा काही आदेश आहे, मीही मान्य केलं. हायकोर्टात जरी आदेश आलं तरी मग हे घर बांधताना त्यावेळेला महापालिकेचे लोकल अधिकारी बोर्डाचे का झोपले होते का? त्यांनी